श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी माझी सोबती 1990 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण पाहत असतो. आजचा अनुभव आहे प्रियंकाताई यांचा, ज्यांना स्वामी महाराजांनी खूप छान दृष्टांत दिला. चला व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यातला जोडीदार घरचे किंवा आपण शोधतो. काही वेळा आपलं वैवाहिक जीवन खूप सुखी छान जातं, काही वेळा खूप त्रास सहन करावा लागतो. असाच एक अनुभव सेवेकरीताई यांनी सांगितला आहे. त्या सांगतात, माझं नाव प्रियंका, मी नोकरी करते. माझे पहिले लग्न झाले. लग्न मी माझ्या पसंतीने केले. लग्नानंतर काही महिने चांगले गेले, पण त्यानंतर नवऱ्याचे एक एक रूप समोर यायला लागलं. दारू, गुटखा, अफेअर असे अनेक त्याचे चेहरे समोर आले. मी पुरती खचले. जगायची इच्छा वाटत नव्हती. तो सुधरेल या आशेने मी त्याला खूप समजावले. महाराजांची सेवा पण केली, पण त्याच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. आम्हाला 2 मुले पण झाले, तरी त्याला आपण आपल्यात बदल करावा असे वाटले नाही. शेवटी मी नशिबाला दोष देत सहन केलं. खूप संधी देऊन त्याने सुधारायचा प्रयत्नसुद्धा केला नाही. मी त्याला सोडायचा निर्णय घेतला व त्याच्यापासून वेगळी झाले. मला आता कुणावर विश्वास नव्हता. चिडचिड व्हायची. पण म्हणतात ना, वाईट काळाचा अंत होतो म्हणजे होतो. इतकं सगळं झालं तरी मी महाराजांची सेवा सोडली नाही. पारायण करणे, केंद्रात जाणे, जे सर्व शक्य आहे ते सर्व मी केले. नंतर मला एक स्थळ आहे. मुलगा गव्हर्नमेंट सर्वंट होता, तो पण स्वामी भक्त. हो म्हणावं की नाही म्हणावं मला काही कळत नव्हते. पुन्हा तीच भीती की मी पुन्हा बसली तर. मनात सतत विचार येत होते. पुढच्या हप्त्यात केंद्रात गुरुचरित्र पारायण सप्ताह होता. मी सप्ताह पारायण करायला बसू असं ठरवलं. पारायण सुरू होण्याच्या आधी मी केंद्रात स्वामी महाराजांना साकडं घातलं की मुलगा जरी सरकारी नोकर असला तरी मी याच्याशी लग्न करू की नको करू, मला दृष्टांत द्या, आणि याचसाठी मी हे पारायण करत आहे. पारायण सुरू करताना मी संकल्प पण केला. छान पारायण सुरू झाले. केंद्रात भक्तिमय वातावरण पाहून मला अतिशय पॉझिटिव्ह वाटत होतं. मला कोणताही दृष्टांत आला नाही, पण माझा स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास होता. पारायण सांगता दिवशी पारायण झाल्यावर मी डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ नाव घेत होते. काय माहीत कसं काय मला अचानक 1 मिनिट बसल्या बसल्या गाढ झोप लागली आणि स्वप्न पडले की महाराज समोर उभे आहेत आणि आम्हाला दोघांना जोडीने स्वामी महाराजांनी आशीर्वाद दिला व आम्ही त्यांचे पाय पडत आहोत. आणि मला जाग आली. महाराजांनी मला दृष्टांत दिला, म्हणजेच स्वामी महाराजांनी आमच्या लग्नाला होकार दिला. मला खूप रडू आले. महाराजांनी माझी खूप मोठी चिंता मिटवली. माझ्या सेवेचे खूप छान फळ मला मिळाले. मग आमचं छोटंसं लग्न झालं. मग आम्ही जोडीने त्र्यंबकेश्वरला गुरुपीठात जोडीने दर्शन घेतले. मग कुलदेवी अक्कलकोटला जाऊन स्वामी महाराजांचे दर्शन घेतले. आमचा संसार अतिशय छान चालू आहे. जसा मला निर्व्यसनी स्वामी सेवेकरी पती म्हणून हवा होता तसाच महाराजांनी मला दिला. आता मी माझ्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे. आम्ही सोबत केंद्रात दर्शनाला जातो, पारायणसुद्धा सोबत करतो आणि स्वामी सेवा पण रोज करतो. या दृष्टांतानंतर माझा स्वामींवर अजून विश्वास वाढला. बघा स्वामी भक्तांनो, पारायणाच्या शेवटच्या दिवशी त्या ताईंना स्वामी महाराजांनी प्रचिती दिली. म्हणजे स्वामी महाराजांनी त्यांच्या विश्वासाची परीक्षा घेतली आणि मग त्यांना फळ दिलं. स्वामी भक्तांनो, सदरचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा. स्वामी माझे सोबती 1990 हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.